मराठवाड्याचे लोकनेते आणि भाजपचे मोठे नेते अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख। याच प्रेमापोटी राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडेंचं भव्य स्मारक औरंगाबादेत उभारलं जाईल अशी घोषणा केली। यासाठी शासकीय दूध डेअरीची जागा सुद्धा ठरवण्यात आली आणि लवकरच कामाला सुरुवात होईल अशी तयारीही झाली आहे। मात्र या स्मारकाला आता विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। स्मारकासाठी निवडलेली जागा मोक्याच्या जालना रोडवर आहे। या जागेची किंमत कोट्यवधी रुपये आहे। सध्या दूध डेअरीच्या ताब्यात असलेली ही जागा तशी रिकामीच आहे। त्यामुळे सरकारने ही जागा निवडली असली तरी सरकारची कोट्यवधींची जागा स्मारकासाठी का वाया घालवायची असा MIMचा सवाल आहे। गोपीनाथ मुंडेंचं मराठवाड्यासाठी योगदान विसरण्याजोगं नाही हे मान्य करत या जागेवर मुंडेंच्या नावानं मोठं हॉस्पिटल उभारावं व ग्रंथालय उभारावं अशी मागणी MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे। जो स्मारक के लिए जो जगह दी जा रही है वो सरकारी ज़मीन है और सरकारी ज़मीन लोगों के इस्तेमाल के लिए आनी चाहिए, कोई अच्छे काम के लिए आनी चाहिए। कि अगर सही श्रद्धांजलि देना है गोपीनाथ मुंडे जी को तो आप उनके नाम के ऊपर एक भव्य अस्पताल शुरू करिए, आप एक भव्य शिक्षण संस्था शुरू करिए, गरीबों के लिए एक स्कूल शुरू करिए, उसमें गोपीनाथ मुंडे जी का नाम दीजिए, हम भी उसका समर्थन करेंगे। MIMच्या या भूमिकेचं भाजपनं स्वागत केलंय। मात्र स्मारक नियोजित जागेवरच होईल असा पवित्रा भाजपनं घेतलाय। रुग्णालय सुरू करण्यासाठी भाजप देखील आग्रही असून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचं रुग्णालय सुरू करणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केलंय। मात्र रुग्णालयासाठी वेगळी जागा उपलब्ध केली जाईल असंही बागडे यांनी सांगितलंय। त्यांची रुग्णालयाची सूचना चांगली आहे, त्याला विरोध करता यायचा नाही, परंतु आज रुग्णालयाच्या संबंधी काही या शहरामध्ये आणखी जागा राखीव आहेत, तिथे अजून रुग्णालय झालेले नाही, ते पण व्हावेत ही आणि लोकांची गैरसोय दूर व्हावीत। परंतु माननीय मुंडे साहेबांचं जे स्मारक आहे ते त्यांनी केलेल्या कामाचं प्रेरणा स्थान राहणार आहे। या स्मारकाच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा मिळावी, राज्याला प्रेरणा मिळावी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी स्मारक बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंडे साहेबांच्या नावानं हॉस्पिटल सुद्धा काढलं जाईल, संपूर्ण मराठवाड्याला त्याचा फायदा होईल अशा प्रकारचं सुसज्ज हॉस्पिटल सुद्धा काढण्याचा निर्णय आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे। तर स्मारक होणारच, ते कुणीही थांबू शकणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय। MIM राजकारण खेळत असून त्यांचा कट आम्ही उधळून लावू असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलंय। स्मारकामध्ये त्या ठिकाणी जो नेता होता त्या नेत्याच्या बाबतीत एक आपुलकी निर्माण होते, एक प्रेरणा निर्माण होते। त्याने कुठेतरी त्या ठिकाणी ह्या नेत्यांमुळे आपण काय झालं हे लोकांना इतिहासाला नंतर पुढच्या भविष्याला कळू द्या। हा इतिहास काय आहे हे कळवण्यासाठी स्मारक असतं। स्मारक वेगळं आणि हॉस्पिटल वेगळं, काहीतरी आपलं ते चाइल्डिशपणाने त्या ठिकाणी घोषणा करतात ते लोक। मी त्याला किस झाड की पत्ती MIM असं मी नेहमी म्हणत असतो, ते आहेच असं। फक्त गोपीनाथ मुंडेच नाहीत तर अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही MIMचा विरोध आहे। लोकांच्या पैशांवर स्मारकाचा घाट नको अशी भूमिका आता MIMनं घेतली आहे। MIMच्या या भूमिकेला आता शिवसेना भाजपकडून विरोध सुरू झालाय। त्यामुळे येत्या काळात यावरून राजकीय वातावरण तापणार यात शंका नाही। मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद।